पुण्याच्या जुन्नर तालुक्याच्या अनेक गावांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका बसलाय। अवकाळी पावसाने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या नुकसानग्रस्त भागाची खासदार अमोल कोल्हेंनी पाहणी केली। पाहणीनंतर अधिकाऱ्यांना तातडीनं पंचनामा करण्याच्या सूचना केल्या। शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात असल्यानं मंत्री आणि पालकमंत्र्यांशी बोलून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं आश्वासन कोल्हेंनी शेतकऱ्यांना दिलं। सगळे अधिकारी सुद्धा आजच्या दौऱ्यामध्ये आहेत, त्यामुळे पंचनामे हे त्वरेने होतीलच। परंतु शासकीय जी नुकसान भरपाई आहे यापेक्षा इथल्या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि इथली एकूण पावसाची नंतरची परिस्थिती पाहता आता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक गेलेलं आहे, त्यामुळे विशेष पॅकेज म्हणून या नुकसान भरपाईचा विचार व्हावा आणि शेतकऱ्यांचं जे खरोखर नुकसान झालं आहे, प्रत्येक शेतकऱ्याचं मग मिरची असेल, टोमॅटो असेल, कांदा असेल, सगळा जो हातातोंडाशी आलेला माल जो गेलेला आहे यासाठी एक स्पेशल पॅकेज करावं अशी मी आत्ताच कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती केलेली आहे आणि माननीय पालकमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करून त्यांना तशी विनंती करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।